नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आपण कथा बघत आहोत प्रेमाचा तडका. आज पाहूया त्याचा पुढील भाग. आज पहिल्यांदाच वृंदा आपल्या बाबांशी अशा पद्धतीने बोलत होती, पण ते बाबांना आवडत नव्हते. एक प्रकारे आव्हानच देत होती ती त्यांना. म्हणजे मी आत्तापर्यंत तुझ्यावर अन्याय केला आहे असं म्हणायचं आहे का तुला? बाबा रागातच तिच्या अंगावर धावून जात बोलले. त्यांची ती कृती बघून त्या दोघीही चांगल्याच घाबरल्या. पण यामिनी आई लगेच तिच्या समोर येऊन उभी राहिली. जणू ती बाबांना सांगत होती की तिला काही करण्याआधी माझ्याशी बोला. अहो, काय करताय? तरुण मुलीवर हात उचलताय का? समाज काय म्हणेल याचा तरी विचार करा, आई बाबांना बोलली. इथं स्वतःची जन्म दिलेली पोरगीच एवढे आरोप करत आहे, मग समाज बोलला म्हणून काय बिघडलं? सगळीच बोला ना मला. मी तुमच्या चांगल्या भविष्याचा विचार करतोय ना. तरीही तुम्हाला वाटत आहे मी तुमच्यावर अन्याय करतोय. बाबा रागातच त्रागा करत तिच्याकडे बघून बोलले. बाबा, मी आरोप करत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला ज्या गोष्टीची आवड आहे तेच पुढचं शिक्षण मला घेऊ द्या. आत्तापर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवून सगळं केलं, पण मला आता ज्या गोष्टीत रस नाही ते करून मी मनाविरुद्ध कसं नर्सिंगला जाऊ? कारण जर यात यश मिळालं नाही तरी दोष तुम्ही मलाच द्याल ना. प्लीज बाबा, वृंदा काकुळतीला येऊन त्यांना बोलली. बराच वेळ हाच तिघांचा वाद सुरू होता. आईनेही वृंदाची बाजू घेतली होती, त्यामुळे बाबांना आपला हट्ट तर सोडावा लागणारच होता. पण तरीही त्यांचा राग काही कमी झाला नव्हता. उलट दोघी मिळून माझ्याशी वाद घालत आहेत यावरून त्यांचा राग अजूनच वाढला. ठीक आहे, आता तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे माझं ऐकायचं नाही, तर तुमच्या मनासारखं होऊ द्या. शांतपणे आई आणि वृंदाला बोलले. थँक्यू बाबा, मला माहिती होतं तुम्ही माझं नक्की ऐकाल, म्हणून तर मी. वृंदा बोलतच होती तोच बाबांनी तिला हात करून थांबवलं. ते निर्विकार चेहऱ्याने आईकडे आणि वृंदाकडे बघत होते. त्यांच्याकडे बघून दोघीही गोंधळल्या. आता त्यांचा निर्णय ऐकून खुश झालेला त्यांचा चेहरा पटकन पडला. आधी माझं बोलून तर होऊ देत, मग तुमचा काय तो आनंद साजरा करा. वृंदाला जिथे हवं, ज्या कॉलेजला हवं, त्या कोर्सला हवं तिथे ॲडमिशन घेऊ शकते. पण माझी एक अट राहील. या तिच्या सगळ्या शिक्षणामध्ये मी फक्त पैशांची मदत तिला करेन, पण माझा सक्रिय सहभाग कशातही नसेल. तुम्हाला जो निर्णय योग्य वाटेल तो तुम्ही दोघी घेऊ शकता. यात आता कोणताही बदल होणार नाही, तशी अपेक्षाही कोणी करू नये. बाबा शांतपणे पण थोडेसे चिडून त्या दोघींना बोलले आणि उठून आपल्या खोलीमध्ये निघून गेले. आई, वृंदाने बारीक चेहरा करूनच आपल्या आईला हाक मारली. हे बघ वृंदा, आता बारीक तोंड करून काही होणार नाही. तुझी इच्छा असेल आणि तुझा निर्णय पक्का झाला असेल तर आता तू मागे फिरू नकोस. तुला आता तुझ्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. तुला बाबांनी दिली आहे ना परवानगी, मग आता तू पुढे सगळ्या प्रोसेसला सुरुवात कर. त्यांनी सांगितलं आहे ना ते तुला पैसे देतील, मग झालंच. तर राहिला प्रश्न त्यांनी बोलायचा, तर ते हळूहळू आपण त्यांना समजूत काढू. आता त्यांचा विचार बदलण्याच्या आधी तू या सगळ्या प्रोसेसच्या मागे लाग. वृंदाची आई तिला धाडस देतच बोलली. वृंदा, आपली आई आपल्यासोबत आहे, मग आपण आता कामाला लागले पाहिजे असा विचार करून तिच्या मनात आला. आईने ही बाबांना समजावण्याची जबाबदारी घेतली होती म्हटल्यावर तिकडूनही ती थोडी निर्धास्त झाली. तिची आई तिच्याशी बोलून रात्रीच्या स्वयंपाकाला निघून गेली. तशी वृंदाने हॉटेल मॅनेजमेंटची माहिती गुगलवरून करून घ्यायला सुरुवात केली. ती माहिती घेत असताना तिला फ्रेंड्स ग्रुपवरती मुंबईमध्ये राहणारी एक मैत्रीण आठवली. तिने लगेच तिला कॉल केला. इकडे कृष्णा सकाळी उठल्यापासूनच शांत शांत होता. आई पण ही गोष्ट लक्षात आली होती, पण काल मामा जे काही बोलला त्यामुळे असेल असे तिला वाटले, त्यामुळे तीही त्याला काही बोलली नाही. कृष्णा नाश्ता करून लगेचच कोणाला काहीही न सांगता सायकल घेऊन घराच्या बाहेर पडला. बलराम बाहेर जाणाऱ्या कृष्णाकडे बघत होता. याचं आपलं बरं आहे, खायचं आणि बाहेर बोंबलत फिरायला जायचं. घरातली बी त्याला टोकत नाहीत. आत्ता बी गिळून चालला बाहेर. बलराम मनातच बाहेर जाणाऱ्या कृष्णाला बोलला.
कसा उलटा न्याय आहे हा. स्वतः काही करत नाही आणि कृष्णाला बोलत आहे. बलरामसुद्धा लगेच त्याच्या मागे गावात निघाला. नेहमीप्रमाणे त्याचे मित्र होते सोबत, जे स्वतः काही करत नव्हते आणि बलरामला सुद्धा काही काम करू देत नव्हते. काय मग रामा, घरात पार्टी झाली का नाही काल? बलरामच्या मित्राने त्याला विचारलं. का रे बाबा, कशाची पार्टी करतोस? बलराम मित्राला म्हणाला. अरे का म्हणून काय विचारतोस? तुमचा कृष्णा BA ला नापास झाला की, आणि ते ताट्याचं येडं पण नापास झालं. त्याच्याबरोबर राहून राहून. बलरामचा मित्र हसतच एकमेकांना टाळ्या देत बलरामला बोलले. बलरामला आश्चर्याने आपल्या मित्राकडे बघायला लागला. त्याला तर विश्वासच बसत नव्हता. कालपासून कृष्णा याविषयी काहीही बोलला नव्हता घरात. काय सांगतोस? कृष्णा तर याबद्दल घरात कायच नाही बोलला. रात्री बी उशिरा आला घरला. बलराम त्याच्या मित्रांना म्हणाला. अरे कुठल्या तोंडानं बोलेल तो? त्याला एकतर तुम्ही कॉलेजला जायला नको म्हणत होता, तरी पण तो भांडून कॉलेजला गेला आणि तिथं एवढं करून पण नापास झाला. तोंड वर करून सांगेल का, बघा मी नापास झालो आहे. काय तू पण अपेक्षा करतोय? बलरामचा मित्र त्याला बोलला. त्यांच्या मित्रांची बोलणे ऐकून मात्र त्याला खूप राग आला. एवढी मोठी गोष्ट कृष्णाने घरात सांगितली नाही, ती आता आपण सांगायची, हा विचार करूनच बलराम लगेच तिथून निघाला. अजून वासुदेवराव शेतात गेले नव्हते, त्यामुळे आत्ताच जाऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालायचं असं त्यानं ठरवले. आबा, त्या कृष्णाला फोन करून घरला बोलवून घ्या. नाक कापलं आहे त्यानं माझं गावात. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. बलराम घरात पाय ठेवल्याबरोबर वासुदेवरावांना बोलला. का र, कशा पायी एवढा कावला आहेस? काय केलं आहे माझ्या कृष्णानं ताता? वासुदेवराव काही बोलायच्या आतच यशोदा आईने बलरामला विचारलं. तुला सांगितलं नाही काय त्यानं? तुझा राजकुमार नापूस झाले तर काय निकाल लागला आहे? बोलला नाही तो घरात? बलराम टोमण्यातच आपल्या आईला बोलला. आईला सुद्धा बलराम दादाच्या बोलण्याने शॉक बसला, कारण काल आल्यापासून सुद्धा तो याविषयी काहीच बोलला नव्हता. मग आता बलराम दादाला कुठून कळाले हा प्रश्न तिच्या डोळ्यात निर्माण झाला. तुला र कोणी सांगितलं हे? तुझं नाक कापाया, तुला असा काय मान आहे र गावात? भामा आजी चिडून बलराम दादाला बोलली. काय करणार, भामा आजीचा सगळ्यात लाडका नातू होता कृष्णा, त्यामुळे त्याला कोणी काय बोललेलं भामा आजीला कसं चालेल? समद्या गावात झालंय आहे ची, ती पोरं मला बघून हसायला लागले. ती माझं लय मित्र आहे ती गावातलं त्याच्या कालिजात, त्यांनीच मला आत्ता हे सांगितलं आहे. बलराम चिडून आजीला बोलला. गप बसा जरा, काय लावली हाय सारखी पिटीर पिटीर? मी त्या कृष्णाला बोललो होतो कालिजात जाण्यापरीस कुठं तर कामधंद्याला जा, पर नाही ऐकलं त्यानं. 3 वरीस झालं वाया घालवली त्यानं. येऊ दे त्याला घरी, मग बघतो त्याच्याकडे. वासुदेव रागातच दंगा करणाऱ्या सगळ्यांना बोलले, पण शेवटीचे वाक्य यशोदाईकडे बघून बोलले आणि शेतावर निघून गेले. तिकडे कृष्णा मात्र सगळ्यांपासून अनभिज्ञ होता. सायकलवरून सातारा हायवेला फिरत होता. त्याला कुठे जायचं होतं काय माहिती नव्हतं, पण डोक्यामध्ये विचार चालू होता आणि त्या विचारातच त्याचे पाय सायकलचे पेडल मारत होते. सकाळची दुपार झाली तरी त्याचे काहीही भान राहिले नव्हते. झाल्यानंतर मात्र आजूबाजूच्या हॉटेल्समधल्या पदार्थांचा सुगंध त्याच्या नाकात गेला. तेव्हा मात्र त्याला लागलेल्या भुकेची जाणीव झाली. त्याने एका इथे असणाऱ्या सगळ्या हॉटेलचा अंदाज घेतला आणि साध्या अशा हॉटेलमध्ये जाऊन तो बसला. त्याने त्या हॉटेलच्या असणारे मेनू कार्ड वाचला. त्यामधून त्याने कमीत कमी किमतीचा पदार्थ ऑर्डर केला आणि तो येईपर्यंत तिथेच त्या हॉटेलचे निरीक्षण करत बसला. इकडे वृंदाने एका रात्रीत सगळी माहिती काढली होती. मुंबईला कसे जायचे, युनिव्हर्सिटीमध्ये कसे जायचे याची सगळी माहिती तिने काढली. तिची जी मैत्रीण होती मुंबईची, ती तिच्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये येणार होती, त्यामुळे तिला तशी सध्या तरी काही अडचण नव्हती. तिने आईला तिच्या सांगून दुसऱ्या दिवशी सकाळीच तिकडे जायचे ठरवले. बाबांनी तिला प्रवासाचे पैसे दिले. आईने तिच्या मैत्रिणीशी बोलून घेतले होते, त्यामुळे तशी आई तिची काळजी घेत नव्हती. आता जवळजवळ तिचे सगळे आवरून घरातून बाहेर पडायला तिला दुपार झाली होती. सोबत निघतानाच एक्स्ट्रा एक जोडी कपडे घेतलेले होते. तरी तिथे राहावे लागले तरी तिला काही अडचण येऊ नये याचा विचार करूनच तिने तशी आईकडून परवानगी घेतली होती. बाबांना विचारायला गेली होती ती, पण बाबांनी सरळ सरळ तिला इग्नोर केले होते. त्यांनी कालपासूनच तिच्याशी बोलणे बंद केले होते. तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं.
होतं, पण आईच्या समजवण्याने ती शांत झाली. ती तिची बॅग घेऊन सातारा स्टेशनवर पोचली. अजून ट्रेन आलेली नव्हती, त्यामुळे ती तिकीट काढून तिथेच एका बाकावर ट्रेनची वाट बघत बसली. बाप्पा, मला या सगळ्यामध्ये बळ दे. बाबांना माझ्याशी बोलायला लाव. मला माझ्या या प्रवासामध्ये यश दे. मला माझ्या बाबांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. मला यश दे. वृंदा तिच्या गळ्यात असणाऱ्या बाप्पाच्या लॉकेटला हात घेऊन मनात बोलली. तिच्यापासून काहीच अंतरावरती कृष्णा बसलेला होता. सकाळपासूनच्या त्याच्या चालू असलेल्या पुढं काय करायचं या प्रश्नावरती तो जवळ आला होता. आता फक्त फायनल स्ट्रोक आणि निर्णय फिक्स असेच झाले होते. रेल्वे स्टेशनवरती बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघून मिळत होते त्याला. जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे. पैसा असेल तर सगळेच प्रश्न सुटतील, पण तो योग्य मार्गाने कमवला पाहिजे. कोणाचं चोरून लुबाडून कमवायचं नाही, हे त्याचे पक्के होते. भलेही कष्ट करायला लागो, पण मानाने जगायचे, हे त्याने मनाशी हॉटेलमध्ये खात असताना ठरवले होते. कारण त्या हॉटेलचा मालक स्वतः काम करत होता आणि स्वतः पैसे कमवत होता. वयानेही कृष्णा एवढाच होता तो. मग तो करू शकतो, आपण का नाही करू शकत, अशी एक जिद्द निर्माण झाली होती त्याच्या मनात. शेतीमध्ये किती बी कष्ट केले तरी सुद्धा त्याचं पीक पुराच्या पाण्यानं खराब होते. त्यामुळे शेतीमध्ये तर काय मी काम करणार नाही. राहिला प्रश्न कारखान्यात जायचा, तर ते मला आधीपासूनच पटत नव्हतं. नाही, आता छोटं का होईना, पण मला माझं असं काहीतरी सुरू करायचं आहे, ज्यामध्ये मी स्वतः मालक असेल. दुसऱ्याच्या हाताखाली नाही जायचं. काल हॉटेलमध्ये पण ती पोरगी असंच काहीतरी बोलत होती. मग ती पोरगी असून करू शकते, तर मी का नाही, तो मनात बोलत होता. तोच मुंबईला जाणारी ट्रेन आली. कृष्णाने मनात पक्का निर्णय केला आणि तो घरी जायला निघाला. वृंदा ही ट्रेनमध्ये चढायला पुढे निघाली. कृष्णा तिच्या शेजारून तिला क्रॉस करून पुढे गेला आणि वृंदा तिच्या स्वप्नांकडे घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. दोन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या या दोघांचा कसा होईल आमनासामना, कसे येतील ते सोबत क्रमशः. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.